मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली गौरी पालवेच्या कुटुंबाची भेट। मी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, गौरीला न्याय मिळावा याकरता मुख्यमंत्र्यांशी बोलणार, पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबाला आश्वासन। मुंबईतील मतदार यादी संदर्भात धक्कादायक माहिती समोर। मुंबईत दुबारच नव्हे 103 वेळा नावं असलेले हे मतदार, तब्बल 4,33,000 नावं एकापेक्षा अधिक वेळा। पालिका विशेष मोहीम राबवणार। मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली, हवेच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ। AQI 200 पार, संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण। महायुती सरकारचा महामुंबईकरता मोठा निर्णय। उत्तन ते विरार नागरी सेतूसाठी 58,754 कोटींचा निधी। 55.12 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाकरता शासन मान्यता। MMRDAला प्रकल्प अंमलबजावणी करता GR जारी। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादात माझं सँडविच होत आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचं विधान, तर दोघांमधील वाद कसे कमी होतील याचा प्रयत्न करत असल्याचं केलं स्पष्ट। अमरावतीच्या वरुडमध्ये लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासातच हृदयविकाराच्या झटक्यानं नवरदेवाचा मृत्यू। लग्न मंडपात पसरली शोककळा। अमरावतीतून हृदयद्रावक घटना। T20 क्रिकेट वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून होणार सुरुवात। भारत आणि पाकिस्तान दरम्यान 15 फेब्रुवारीला महामुकाबला। भारत आणि श्रीलंकेत खेळवले जाणार सामने। मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडलेल्या असताना आता मुंबई महापालिका प्रशासनाने देखील याबाबत कबुली दिली आहे। एकूण 227 प्रभागांमध्ये 11 लाख दुबार नावं असल्याचं आढळून आलंय, तर त्यापैकी काही नावं ही दुबार तिबार नाहीत तर 100 वेळाही आहेत। अशी 4 लाख नावं अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये आढळून आल्याचं समोर येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भात नगरपरिषद निवडणूक प्रचार सभांचा धडाका लावला। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे प्रफुल्ल चटकी आणि वरोरा नगरपरिषद नगराध्यक्षपद उमेदवार ज्योती मत्ते यांना विजयी करण्याचे आवाहन केले। नगरपरिषदांवर सत्ता खेचून आणण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं। वरणगाव नगरपरिषदेसाठी भाजपतर्फे नगराध्यक्ष श्यामल अतुल झांबरे, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे राजेंद्र चौधरी, शिंदे गटातर्फे नगराध्यक्षपदासाठी तृप्ती महाजन, तर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुनील काळे अशी चौरंगी लढत रंगणार आहे। भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विद्यमान भाजपच्या उमेदवारावर मोठं आव्हान उभं केलंय। अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या वातावरणात भाजप राष्ट्रवादी युतीच्या बैठकीत जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। शहराचा माणूस निवडा, बाहेरून आलेल्या माणसांवर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःचं नुकसान करता, गैरप्रकार करणाऱ्या माणसांना तुम्ही थारा देऊ नका असं स्मिता वाघ म्हटलं। राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी 50% अधिक आरक्षण लागू असलेल्या 57 नगरपालिकांमध्ये सर्वाधिक 17 नगरपालिका या नागपूर जिल्ह्यातील आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केलंय। त्यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलंय। बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत पोलीस प्रशासन शिवसैनिकांना त्रास देत असल्याचा आरोप शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केला। मात्र सत्तेचा दुरुपयोग करून कुणी जर अशा प्रकारे दहशत निर्माण करत असेल तर त्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचं युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। पूर्वेश यांचा भाजपकडे रोख होता का असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। आगामी अमळनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाकडून परीक्षित बाविस्कर यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजप राष्ट्रवादी यांच्या संयुक्त अमळनेर तालुका शहर विकास आघाडी विरोधात थेट लढाई उभी करण्याचा निर्धार करत शिवसेना शिंदे गटानं दंड थोपटले। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील मुरमा येथील निवृत्ती कल्याण मापारी या शेतकऱ्यानं 2 एकर पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवला। 2 लाख रुपये खर्च करून उत्पन्न केवळ 20,000 रुपये मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यानं पपईची बाग उद्ध्वस्त केली।
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज उभारण्याच्या पवित्र क्षणी जय श्रीरामच्या घोषात अकोल्याचा अभिमान उंचावणारा ऐतिहासिक क्षण घडला। या दिव्य प्रसंगी प्रभू श्रीराम मंदिरावर सादर करण्यात आलेले भव्य अॅनिमेशन अकोल्यातील तरुण कलाकार अभिषेक मानोरकर यांनी साकारलं। अफाट परिश्रम आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं पहिल्यांदाच कपाशी खरेदीसाठी सीसीआय केंद्र सुरू करण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पुण्याच्या खेड तालुक्यातील निमगावात बिबट्यानं चिमुकल्या मुलावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमांच्या परीक्षा 17 नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला ऐनवेळी तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या। मात्र या परीक्षा संलग्न 474 महाविद्यालयांपैकी तब्बल 46 महाविद्यालयांनी परीक्षेच्या एक दिवस अगोदर आणि परीक्षेच्या दिवशी तब्बल 7675 परीक्षेचे अर्ज दाखल केल्यामुळे लांबवाव्या लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी कोर्टातून फरार झाला। पोलिसांनी नाकाबंदी करत पुन्हा आरोपीच्या मुसक्या आवळल्या। नगरपालिकेच्या निवडणुकीत कुणीही धमकीला घाबरू नये, धमकी देऊन कुणीही विकासाचे राजकारण करू नये अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांना टोला लगावला। बुलढाण्यात पत्नीच्या प्रचारासाठी आमदार संजय गायकवाड मैदानात उतरलेत। आमदार गायकवाड दारोदारी जाऊन प्रचार करतायत। बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते। अशोक चव्हाण यांनी युती तोडली, युती तुटण्याला अशोक चव्हाणच जबाबदार असल्याचं म्हणत हेमंत पाटलांनी चव्हाणांवर निशाणा साधला। प्रत्येक ठिकाणी 20% जागा द्याव्यात असा प्रस्ताव ठेवला होता, मात्र एकही जागा देऊ शकत नाही असं अशोक चव्हाण म्हणाल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलं। अनगर नगरपंचायत नगरपरिषदेच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या अपील अर्जावर पुन्हा सुनावणी होणार आहे। उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं त्यांनी कोर्टात दाद मागितली होती। मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील आजी माजी आमदारांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। आमदार राजू खरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंचावर उपस्थित राहिल्यानं मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी राजू खरेंचा चांगला समाचार घेतला। नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या। शिरूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका खांड्रेंनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार सुरू केलाय। शिरूरमध्ये चौरंगी लढत होत असली तरी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे। हिंगोलीतील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीता बांगर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। आमदार तानाजी मुटकुळे यांनी देखील प्रचारात सहभाग घेतला। निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर अदृश्य शक्ती बाहेर काढू असा इशारा माजी सभापती विकास म्हात्रे यांनी दिलाय। मतदार यादीतील घोळ उघड करत विकास म्हात्रेंनी अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले। बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्यानं घराणेशाहीचा आरोप होतोय। आरक्षणामुळे घरातील दोघांना उमेदवारी दिली तर इतर 4 विद्यमान नगरसेवक असल्याचं वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केलं। चोपडा नगरपरिषदेसाठी एमआयएमचे 2 उमेदवार रिंगणात आहेत। दरम्यान या उमेदवारांच्या प्रचारासाठी चोपड्यात बाईक रॅली काढण्यात आली। कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस मैदान कर्जत इथे दंगल नियंत्रण पथकाने रूट मार्च काढला होता। शांततेत निवडणुका पार पडाव्या म्हणून पोलिसांनी ही रंगीत तालीम घेतली। मुंबईतील मतदार यादी संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईतच दुबारच नव्हे तर 103 वेळा नाव असलेले मतदार आढळून आलेत। तब्बल 4,33,000 नावं एकापेक्षा अधिक वेळा असून दुबार मतदारांची संख्या सुमारे 11 लाख इतकी आहे। दरम्यान 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत दुबार नावं हटवण्यासाठी पालिकेकडून मोहीम राबवली जाणार आहे। आमदार अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त प्रीती संगमावरील समाधीला अभिवादन केलं। समाधीस्थळी नेकलेस पॉइंट उभारण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून साबरमती नदीचा रिव्हर डेव्हलपमेंट प्लॅन केल्याची माहिती अतुल भोसले यांनी दिली आहे।
उत्तन ते विरार सागरी सेतूसाठी 58,754 कोटींच्या निधीला शासन मान्यता मिळाली आहे. MMRDAला प्रकल्प अंमलबजावणीसाठी GR जारी करण्यात आलं असून एकूण 55.12 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी मान्यता देण्यात आली आहे. मंत्री पंकजा मुंडेंनी पालवे कुटुंबाची भेट घेतली. डॉक्टर गौरी गाजी आत्महत्या प्रकरणी मुंडेंच्या पीएला अटक झाली असून मी अनंत गरजेला पाठीशी घालणार नाही, कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही असं पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं. गेल्या 1 महिन्यात मुंबईच्या वातावरणात मोठे बदल पाहायला मिळाले. कधी पाऊस कधी थंडी, तर आता मुंबईत ढगाळ वातावरण झालंय. मुंबईच्या हवेची गुणवत्ता देखील खालावली असून संध्याकाळी काल 6 वाजता AQI 200च्या पार होता. नागपूर शहराची स्थापना करणारे राजा बख्त बुलंद शाह यांच्या समाधीस्थळावर वक्फ बोर्डानं हक्क सांगितल्यानं वाद निर्माण झालाय. गोंड समाजातील नागरिक आणि बख्त बुलंद शाहांच्या वंशजांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धाव घेत मालकीची कागदपत्र सादर केली. शिरूर नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांनी आमदार माऊली आबा कटके आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचरणे यांच्यासोबत श्री रामलिंग चरणी नतमस्तक होत प्रचाराला सुरुवात केली. स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांच्या स्मारकाला देखील सर्व उमेदवारांनी अभिवादन केलं. दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली. एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी आणि भाजप पुरस्कृत नागरिकांमध्ये वादावादी झाली. दोन्ही गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली. बुलढाण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसलाय. राष्ट्रवादीच्या उमेदवार शीतल देशमुख आणि वर्षा जसवानी यांचे अर्ज रद्द झालेत. प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवाराचाही अर्ज बाद झालाय. मुदतबाह्य नोटरी केलेली कागदपत्र दाखल केल्यानं कारवाई करण्यात आली आहे.